पाहिलं तर बॅटर विक्रम सरांना देखील आपण बॅटिंगच्या झोनमध्ये पाहणार आहोत ऑन स्ट्राईकला, तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या जोडीला दुसऱ्या बाजूने इथे नॉन स्ट्राईक झोनमध्ये बॅटिंग करत असताना विशालला देखील पाहणार आहोत. विशाल शिवेकर यांना आपण बॅटिंगच्या झोनमध्ये पाहणार आहोत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज इथे समीर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार असणार आहे. समर्थ इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. पहिल्या चेंडूवरती एक सुरेख फटका इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये विक्रम यांच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. हा निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फायनल लेग झोनमध्ये हा फटका होता. तितक्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं. सुंदर थ्रो देखील पाहायला भेटला. तिकडे मात्र एक धाव आली. अकाउंट खाते इथे मात्र ओपन होईल. एक धाव जी मात्र धावफलकावरती. 1 रन ऑन स्कोर गार्ड. एक धाव जी मात्र धावफलकावरती असणार आहे. टाइम लिमिट देखील असणार आहे. 25 मिनिटांचा अवधी तुमच्या जवळ असणार आहे. 25 मिनिटांच्या अगोदर तुम्हाला तुमची एक इनिंग इथे कंप्लीट करावी लागणार आहे. सुंदर फटका आहे समोरच्या बाजूने. परफेक्ट मिडल केलं चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 7 धावाच्या मात्र धावफलकावरती. सात धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन दी विकेट पुढे सरसावत हा फटका इथे मात्र खेळायचा होता. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र तैनात असेल. चेंडूला देखील चांगल्या पद्धतीने फील्ड झालं गेलं. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं गेलं. तिकडे मात्र पुन्हा एकदा एक धावा आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा 8 धावाच्या मात्र धावफलकावरती. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 8 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. विक्रम यांच्यासाठी हा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा तिकडे संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा इथे स्थिर असतील. 8 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. 8 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतलाय. सुरेख पद्धतीचा हा फटका. लॉंग ऑफ झोन मध्ये हा चेंडू इथे मात्र मैदानावरती खेळून काढलाय. तिकडे मात्र त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर पाहिल्या तर पुन्हा एकदा एका अंकाने वाढल्या जातील. 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 9 रन ऑन स्कोर गार्ड. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र इथे संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं एक षटक इथे मात्र मैदानावरती संपलं गेलेलं आहे. अजय जाधव सर, 2 मॅच तुम्ही कंटिन्यू केलेले आहेत. अंपायर सर देखील आपण थोडेसे इथे चेंज करणार आहोत. गौरव शुक्ला सर देखील इथे मात्र मैदानावरती एंटर होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. जाधव सरांनी देखील चांगल्या पद्धतीचं कामकाज पहिल्या 2 सामन्यांमध्ये केलेलं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. त्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देईल. षटक क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 ला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. बॉलर नेम बालकृष्णला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. एका बाजूने विक्रम आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण विशाल शिवेकर यांना देखील बॅटिंग झोनमध्ये पाहतोय. दोन्ही सलामीचे बॅटर आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या परिसरामध्ये सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. कित्येक काळ या दोन्ही फलंदाजांनी या क्रिकेटची सेवा केलेली आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम. एक दिवसीय असणार ही बीच क्रिकेटची स्पर्धा आहे. 2024 मध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होतीये. सकाळच्या सत्रामध्ये इथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. खेळपट्टीचं पूजन झालं. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर पहिला सामना तिथे मात्र संपन्न झाला. दुसरा सामना देखील तिथे संपन्न झाला. तिसरी मॅच देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे. उपस्थित तमाम क्रिकेट खेळाडूंचं, सर्व तमाम प्रेक्षक राजाचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. मनापासून सर्व प्रेक्षकांना धन्यवाद देईल. कारण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर इथे अलगद पाऊस देखील होता. पावसानं देखील आज इथे
उघाडी दिलेली आहे आणि तदनंतर जर पाहिलं तर आज इथे रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आपण नॉन रेन झोन मध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं पाऊस नसताना 2 सामने आपण इथे खेळपट्टीवरती खेळलेले आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे पुन्हा एकदा एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 11 धावाच्या मात्र धावफलकावरती. धावफलकानं इथे मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. षटकार देखील आपण फलंदाजाच्या बॅटमधनं पाहिलाय. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा पुन्हा एकदा वाढल्या गेल्यात. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मुख्य व्यासपीठाला इथे सलामी देणारा हा फटका होता. तिकडे ते चेंडूवरती षटकार देखील पाहायला भेटलाय. 6 धावेने देखील धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा इथे मात्र पुन्हा एकदा वाढल्या जातील. आकडे पुन्हा एकदा चेंज होतील. आकडे बदलणारा खेळ म्हणून ज्या खेळाकडे आम्ही सातत्याने पाहत आलो तो हा क्रिकेटचा खेळ आहे. वारंवार आकडे इथे चेंजअप होत आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती इथे 2 षटकार आल्यानंतर धावफलकावरती आपण आकडे पाहणार आहोत. 23 धावाच्या मात्र धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इकडे मात्र आडा बॅटनं अक्रॉस दी बॅटनं फटका खेळलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फायनल लेग झोन मध्ये हा फटका होता. त्या चेंडूवरती धावा देखील येणार आहेत. एक धावा आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती 24 रन ऑन स्कोरगार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर चांगल्या दर्जाची बॅटिंग, चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. डान्सिंग डाऊन दी विकेट पुढे सरसावत विशाल शिवेकरचा प्रयत्न होता की चेंडू खेळून काढायचा. बॅट आणि बॉलचा तिथे मात्र संपर्क झाला नाही. डॉट बॉल देखील तिथे मात्र मैदानावरती पाहायला भेटलाय. षटक क्रमांक देखील इथे दुसऱ्या क्रमांकाचं संपलं जाईल. 2 षटकं संपली विदाऊट लॉस. बॅटिंग करत असताना बॅटिंग टीम इथे मात्र जाऊन पोहोचलेली आहे 24 या अंकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला देखील इथे मात्र सुरुवात होईल आणि तिसरं षटक जे असणार आहे ते आपल्याकडे मॅजिक षटक असणार आहे आणि मॅजिक षटकामध्ये एक करामत असणार आहे. म्हणजे फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. षटकार जर खेळला तर तिथे मात्र 3 धावा त्यांना प्लस होणार आहेत. म्हणजे एका षटकाराची किंमत तिथे 9 धावेसाठी असणार आहे. म्हणजे तसा जर आपण रेग्युलर प्रत्येक षटकामध्ये षटकार खेळला तर त्याची किंमत असते, त्याच्या धावा असतात 6. परंतु मॅजिक षटकामध्ये जर तुम्ही षटकार खेळला आणि तिथे तुमच्या अकाउंटमध्ये 3 धावा अजून प्लस होणार आहेत. म्हणजे एक षटकार खेळल्यानंतर तुम्हाला 9 धावा तिथे मात्र भेटणार आहेत आणि चौकार खेळल्यानंतर 2 धावा ऍड होणार आहेत. म्हणजे चौकार खेळल्यानंतर तुम्हाला षटकार तिथे प्राप्त होणार आहे. यावेळेस इथे मात्र हा चेंडू व्हाईट बॉल गौरव शुक्ला सरांनी इथे कळवलेला आहे. अतिरिक्त एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 25 धावाच्या मात्र धावफलकावरती 25 रन ऑन स्कोरगार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर दर्जाचा फटका आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. मिड विकेट झोनला हा फटका होता. 3 क्षेत्ररक्षक एकत्रित झाले होते. तिघांचा ताळमेळ तिथे एकत्रित झाला नाही आणि अर्थातच तिथे झेल देखील मात्र मैदानावरती ड्रॉप झाला. झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर तिथे जीवदान भेटलं. जीवदानाचं रूपांतर कशामध्ये? 2 धावा इथे बोनस रूपी प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं गेलं. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 27 धावाच्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. बॅकवर्डला हा फटका ट्रॅव्हल झाला गेला. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा धाव मात्र प्राप्त होणार आहे. 2 धावा, एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरगार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती 28 रन ऑन स्कोरगार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हा चेंडू इथे मात्र मैदानाच्या मध्ये सुरेख होता. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या चेंडूवरती
कुठलीही धाव येणार नाही. धावफलक स्थिर आहे. 28 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. डॉट बॉल देखील पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेले आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे मॅजिक षटकामध्ये पाहायला भेटत आहे. तिसरा बॉल 1 रन. अक्षयला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. अक्षय गोपाळे याच परिसरातील हा गोलंदाज आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर कव्हरला चांगला फटका देखील मात्र आला. तिकडे मात्र त्या चेंडूवरती पुन्हा एकदा 1 धाव जी स्कोर कार्ड मध्ये प्लस होणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 29 धावाच्या मात्र धावफलकावरती. चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील मात्र आपण आज या सातबंगला परिसरामध्ये पाहतोय. चांगल्या दर्जाचं व्यासपीठ इथे आयोजकांनी या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या व्यासपीठावरती रंगमंचावरती खेळत असताना चांगल्या दर्जाचा प्रतिसाद इथे सर्वच खेळाडू देत आहे. सर्व तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं, सर्व तमाम क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक मनापासून पुन्हा एकदा स्वागत देखील असणार आहे. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. गुणलेखक मित्र चांगल्या पद्धतीचं गुणलेखन इथे करत आहेत. आमच्या समवेत सकाळच्या सत्रापासून ते जोडले गेलेले आहेत. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 29 धावाच्या मात्र धावफलकावरती. 29 रन ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा देखणा सोहळा निश्चित स्वरूपात जर पाहिले तर आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये रंगलेला आहे. विदाउट लॉस. 29 धावा धावफलकावरती. 29 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. विक्रम आणि विशाल ह्या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॅटिंग झोन मध्ये. मॅजिक षटक इथे मात्र संपलेला आहे. अक्षय गोपाळेचं षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 4 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज इथे संतोष तयार असेल. यावेळेस इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. कैलास सातपुते यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. शरीराच्या साहाय्याने 1 धाव तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. 30 धावाच्या मात्र धावफलकावरती पुढे सरसावत डान्सिंग डाऊन दी विकेट हा फटका होता. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक कार्तिक नवले तिकडे धावत पळत आला. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं. थ्रो देखील सुंदर दर्जाचा होता. तिकडे तोपर्यंत 2 धावा. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 32 धावाच्या मात्र धावफलकावरती. 32 रन ऑन स्कोर कार्ड. बत्तीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. डॉट बॉल देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. कैलास सातपुते विक्रम आणि विशाल शिवेकर ह्या जोडीला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग इथे मात्र ह्या इनिंग मध्ये, ह्या मॅच मध्ये त्यांनी केलेली आहे. यावेळेस इथे जर पाहिलं तर हा चेंडू मात्र उजव्या लाईनच्या खूपच बाहेर असणार आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर तिकडे झाले गेले. अतिरिक्त धाव तिथे मात्र प्लस होईल. अतिरिक्त एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 33 रन ऑन स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू घेतलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, मिड विकेटच्या डोक्यावरनं विक्रमच्या बॅट मधनं हा दिमागदार षटकार 6 धावेसाठी. वरती आकडे चेंज होतील. 39 धावा धावफलकावरती. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस
इथे मात्र 39 धावा आहेत. जबरदस्त आणि चांगल्या दर्जाची खेळी विशाल शिवेकर आणि विक्रम यांच्या माध्यमातून पाहायला भेटलेली आहे आतापर्यंत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा फटका सुरेख पद्धतीने खेळून काढायचा होता. बॅकवर्डला यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतील. उशिरानं चेंडू तिथे फील्ड झाला. तोपर्यंत तोरड्या पद्धतीने एक बोनस रुपये धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक देखील मात्र पुन्हा एकदा प्लस होईल. 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर एक धाव जी मात्र पुन्हा एकदा खात्यामध्ये प्लस होणार आहे. षटक क्रमांक देखील मात्र चौथ्या क्रमांकाचा देखील मात्र मैदानामध्ये संपलं जाईल. 4 षटकं संपली विदाऊट लॉस. बॅटिंग टीम इथे जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 40 अंकावरती. विक्रम पापल फलंदाज देखील या चेंडूवरती बाद असणार आहे. धावबादची विकेट देखील इथे मात्र प्राप्त झाली. एक गडी बाद. 4 षटकं संपली. 40 धावा धावफलकावरती. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये आता इथे कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. निर्णायक आणि महत्वपूर्ण षटक इथे कोणाच्या हातामध्ये असणार आहे हे पाहणं देखील तिथे मात्र फार गरजेचं राहील. आकर्षक दर्जाच्या व्यासपीठावरती आपण ट्रॉफीज देखील पाहतोय. 2 ट्रॉफीज असणार आहे. एक दिवसीय हा क्रिकेटचा रणसंग्राम. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेचा अंतिम निकाल देखील आजच असणार आहे. आणि सर्वांना उत्सुकता देखील असणार आहे की सायंकाळचं सत्र आणि कोणते 2 संघ इथे फायनल खेळणार. आज की शाम किसके नाम जो जीता वही सिकंदर. कोणाच्या नावावरती असणार ही बीच क्रिकेट कप 2024 ची क्रिकेटची स्पर्धा. एक दिवसीय टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम देखील आपण पाहतोय. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये इथे गोलंदाज कार्तिक नवलेला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने तिकडे बॅटिंग झोन मध्ये विशाल शिवेकर उजव्या हाताने बॅटिंग करण्यासाठी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने इथे मात्र फटका खेळायचा होता. बॅकवर्ड पॉइंटला इथे फटका मात्र ट्रॅव्हल झाला. तिकडे मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा प्लस होईल. धावफलकावरती धावा तब्बल 41 धावा च्या मात्र धावफलकावरती. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये आपण कार्तिक नवलीला देखील पाहतोय. यंग टॅलेंट आहे. याच परिसरातील एक नौका खेळाडू आहे. उभारता आहे. परंतु नौका होत असताना चांगल्या दर्जाचं प्रदर्शन सातत्याने त्याच्या माध्यमातून झालं गेलं. आणि या स्पर्धेचा एकच उद्देश असणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या स्पर्धेमधनं नवीन नवीन खेळाडू घडावेत आणि चांगल्या दर्जाचं व्यासपीठ त्यांना प्राप्त व्हावं. नो बॉल प्लस इथे मात्र फ्रीट असणार आहे. यावेळेस इथे अक्रॉस दी बाट फटका खेळायचा होता. बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल देखील इथे मात्र मैदानावरती प्राप्त झाला आहे. धावफलक स्थिर असेल. धावफलकावरती धावा स्कोरगार्डवरती धावा तब्बल 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मिड ऑन झोन मध्ये हा फटका इथे मात्र मैदानावरती खेळून काढलाय. पॉवर प्लेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक खूप उशिरानं पोहोचला. तिकडे जर पाहिलं तर तोपर्यंत एक धाव प्लस झाली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर स्लिप मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक उभा आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या चेंडूवरती फटका अप्रतिम खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. 6 धावेने इथे मात्र गोलंदाज कार्तिक नवलेचं उशिरानं स्वागत केलंय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. मै बी किसी से कम नाही. उत्तरास प्रत्युत्तर देण्याचं काम इथे मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये अधिराज्य डेथ ओव्हर मध्ये गाजवलं कार्तिक नवलेनं. परंतु जरूर इथे शेवटच्या काही चेंडूंवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आणि यशस्वीरित्या तो फटका देखील या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिला. 6 धावा प्लस झाल्या. धावफलकावरती धावा तब्बल 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर दर्जाचा फटका देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. लॉंग ऑफ झोन मध्ये हा फटका होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावला. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं. तदनंतर जर आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला देखील तिकडे मात्र बाद व्हावं लागलं.
फलंदाज विशाल शिवेकर देखील तिकडे धावबाद होतोय. विकेटचं पतन तिथे मात्र मैदानावरती मिळेल. 2 सलामीचे इथे पहिल्यांदा विक्रम देखील धावबाद झाले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर विशाल शिवेकर हे देखील धावबाद झाले. आता विशाल शिवेकर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती कोण दाखल होणार? अर्थातच कावराम नवले यांना देखील आपण बॅटिंग झोन मध्ये इथे पाहणार आहोत. पुन्हा एकदा कार्तिक नवले इथे मात्र उजव्या हाताने तयार असेल. राईट हँड ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळलाय. कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार.
आपण बॅटिंग झोन मध्ये पाहतोय लागोपाठचे 3 षटकार जर रवींद्र यांनी जर खेळले तर विपुल सिंग यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम स्वरूपाचा चेंडू होता. अलंकार यांचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. गौरव शुक्ला सरांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर इथे स्क्वेअर लेग पंच जे आपल्याला लाभलेले आहेत विपुल सिंग सरांना देखील आपण पाहतोय. दोन्ही ऑफिशियली पंचांना मी मनापासून धन्यवाद देईल. खऱ्या अर्थानं 7 बंगलोज बीच क्रिकेट कप 2024ची ही स्पर्धा प्रोलिंगच्या माध्यमातून आपण जवळपास 192 देशांमध्ये लाईव्ह दाखवत आहोत. त्यांच्या लाईव्ह टेक्निशियनच्या टीमला देखील मी मनापासून धन्यवाद देईल. साखरजी गोपाळे आणि त्यांची संपूर्ण टीम देखील इथे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मनापासून धन्यवाद. इथे मात्र सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळून काढला. तिकडे मात्र जर पाहिलं तर त्या चेंडूवरती 2 धावा पुन्हा प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल इकडे 12 धावाच्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. तिकडे जर पाहिलं तर तिकडे 1 धाव जी मात्र प्राप्त होईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावाच्या मात्र धावफलकावरती. 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू इथे या षटकामधील बाकी असेल. अलंकार पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र क्लीन बोर्ड. फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. ते शिजूला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. रवींद्र आणि शिजू या जोडीला इथे मात्र काहीतरी करामत करावी लागेल. निश्चित स्वरूपात धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न इथे त्यांना देखील करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा तिकडे जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने या चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडूनं फक्त खेळपट्टी सोडली आणि त्या चेंडूवरती 1 धाव जी मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 14 धावाच्या मात्र 14 धावा धावफलकावरती असणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचा अलाउंड द कार्पेट पद्धतीचा फटका होता. विशाल शिवेकर चेंडूपर्यंत पोहोचलेत. चेंडूला चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील फील्ड केलं. पुन्हा एकदा त्या चेंडूवरती 2 धावा देखील मात्र प्राप्त होणार आहेत. 2 धावेने देखील धावफलक पुन्हा एकदा वाढलं जाणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एका बाजूने शिजू यांना देखील पाहतोय, दुसऱ्या बाजूने रवींद्र देखील त्यांना चांगली साथ देत आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम स्वरूपाचा चेंडू इथे पेश केला होता. क्राऊड अपील इथे मात्र जोरदार पद्धतीने केलं होतं, परंतु पंच तिकडे अनुभवी आहेत.
दोन्ही ऑफिशियली पंचांना आपण पाहतोय. गौरव सर आहेत, दुसऱ्या बाजूने विपुल सर आहेत. बऱ्याच काळ क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी दडलेला आहे. डॉट बॉल देखील आपण पाहिला आहे. धावफलकावरती आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढलाय आणि तितक्या फलंदाजाला तिकडे माघारी यावं लागेल. सुनीलनं तिकडे झेल टिपला. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस बॉक्समध्ये आपण यानंतरच्या मॅचचा टॉस इथे मात्र दिनेशजी ठाकूर सरांच्या वतीने तिकडे संपन्न करत आहोत. ऑर्गनायझर कमिटी देखील आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिकडे पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न केला जातोय. चला न्यू बॅटर, तुम्ही आता खेळपट्टीचा ताबा घ्या. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. कॅप्टन कार्तिक नवलेला आपण बॅटिंग झोन मध्ये पाहणार आहोत. यंग टॅलेंट आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या परिसरामध्ये अगदी उभारता होत असताना चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं आणि एक जबरदस्त खेळ देखील वारंवार त्याच्या माध्यमातून साकार झाली. परंतु आज संघाला गरज आहे आणि गरजेच्या वेळेला इथे मात्र बॅटिंग करावी लागणार आहे कार्तिक नवले यांना. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गोलंदाज रोहित देखील आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एका बाजूने आपण तिरंगा 11 तर दुसऱ्या बाजूने सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट फाउंडेशन या टीमला देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दोन प्रचंड ताकदवर दिग्गज संघांमध्ये ही मॅच इथे मात्र रंगली जातीये. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू इथे पेश केला. चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी एक धाव इथे मात्र प्लस होईल. एका धावेने धावफलक देखील मात्र वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती 17 बोले तो खतरा. परंतु आता खतरा कोणत्या टीमला असणार आहे, बॅटिंग टीमला की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, हे पाहणं देखील फार गरजेचं राहील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत का? टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस तिकडे संपन्न करत आहोत. मॅनेजर दिनेशजी ठाकूर सर आहेत, त्यांच्या वतीने टॉस तिथे मात्र संपन्न केला जातोय. मॅजिक ओव्हर सुनील. मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हर मध्ये आता सुनील यांना देखील आपण पाहणार आहोत. अक्रॉस दी बॅट आणि बॅटने इथे मात्र फटका खेळून काढलाय कार्तिक नवले यांनी. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर कार्तिक नवले यांची एक खासियत आहे, गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने तो गोलंदाजी करतो, परंतु बॅटिंग करत असताना डावखुऱ्या हाताने तो बॅटिंग करतो. ही एक वेगळी खासियत कार्तिक नवलेच्या बाबतीमध्ये आहे. दिनेश ठाकूर सरांची बाईट आपण तिथे घेणार आहोत. निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि नियोजनाविषयी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. या दिनेश सर आपल्या समवेत ते इथे जॉईंट होणार आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं प्रथमतः स्वागत आहे. निश्चित स्वरूपात आपण 7 बंगलोज बीच क्रिकेट कप 2024 ही स्पर्धा पाहतोय. प्रथमतः या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल दिनेश सर? सचिन शेठ शिवेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हे अतिशय उत्कृष्ट अशा स्पोर्ट्स आपल्या इकडे करतात हर वर्षी. प्रफुल्ल शिवेकर, प्रफुल्ल सातपुते आणि आकाश गडदे, जॉन्टी पंचमपुल्ली आणि अफरोज फाउंडेशन यांनी सुंदर असं टुर्नामेंटचं ऑर्गनायझन केलं आहे. आणि आपल्या इकडे हर वर्षी अशाच प्रकारचे बीच टुर्नामेंट व्हावे ही आमची विनंती आहे त्यांना. निश्चित स्वरूपात ही स्पर्धा उभी राहण्यासाठी 6 संघ मालक देखील आपल्याला लाभलेले आहेत. मी प्रथमतः त्या 6 संघ मालकांचं मनापासून इथे मी स्वागत करणार आहे, मनापासून त्यांना देखील धन्यवाद देणार आहे. परंतु इथे मालकी तत्व घेत असताना आणि निश्चित स्वरूपात तुमच्या आमच्यासारखे काही इथे मान्यवर देखील आहेत, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. अजून या स्पर्धेमध्ये काय चेंज व्हावा तुम्हाला काय वाटतं? चेंजेस तर काही नाही, पण आकाश गडदे यांनी खूप आज चांगला ऑर्गनायझन केलं आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून उत्तम दर्जाचं सगळ्या प्लेयर्सला जेवण, नाश्त्याची सोय, सगळ्या व्यवस्था एकदम चांगल्या केलेल्या आहेत. किरण पावके यांचे तर्फे यांच्या पाणी दिलेलं आहे त्यांनी.
त्यांचे मनापासून आभार. वा, मनापासून तुम्हाला देखील धन्यवाद. ऑर्गनायझर कमिटीला देखील मनापासून मी धन्यवाद देईल. जाऊया आपण तिकडे मॅचच्या दिशेने. अंपायर सर, या चेंडूचा तुम्ही डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. डॉट बॉल आहे का? ओके, डॉट बॉल देखील असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार असेल. राईट हँड ओव्हर दी विकेट. डावखोरे हातानं कार्तिक नवले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चेंडूला सामोरे जात असताना इथे चेंडू बॅटपर्यंत इथे चेंडू येऊ शकला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र बॅकफुटला जात एक सुंदर दर्जाचा फटका कार्तिक नवलेच्या बॅटमधनं. ऑन फायर कार्तिक नवले इथे झालेला आहे. बॅटवरती इथे मात्र चेंडूला घेतलं आणि चेंडूला तिकडे मात्र मैदानावरती पाठवलेला आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा इथे मात्र प्लस होतील. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस बाय 2 विकेट्स. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. षटक क्रमांक इथे 3 देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये. मॅजिक षटक इथे मात्र मैदानावरती संपलं जाईल. म्हणजे मॅजिक षटकामध्ये षटकार हवा होता, चौकार हवा होता, परंतु तो आला नाही. कारण मॅजिक षटकामध्ये तुम्ही चौकार जर केला तर तुम्हाला तिथे षटकार प्राप्त होणार आहे आणि षटकार जर तुम्ही खेचला तर तिथे 3 धावा तुमच्या अकाउंटमध्ये अजून ऍड होणार आहेत बोनस रूपी. म्हणजे 9 धावा तुमच्या अकाउंटमध्ये अजून प्लस होणार आहेत. म्हणजे मॅजिक षटकाची ही करामत असणार आहे. म्हणजे मॅजिक षटकाचा हा फायदा फक्त आणि फक्त बॅटिंग टीमला होणार आहे आणि त्याचा तोटा हा तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी असणार आहे. म्हणजे एक चांगल्या दर्जाचा आगळा वेगळा नियम देखील अंमलात आणला गेला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेची देखील आता उंची वाढत चाललेली आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज असणार आहे. चांगलं क्रिकेट देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या क्रिकेटनं तुम्हा आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. एकजुटीने खेळायचं कसं, एकजुटीने लढायचं कसं, झुंजायचं कसं, संघर्ष करायचा कसा, या क्रिकेटनं आम्हाला दिलेलं आहे. एकजूट कशा प्रकारे दाखवावी, अर्थातच एकजुटीने खेळत असताना निश्चित स्वरूपात संघर्षात्मक क्रिकेट कसा खेळावा हे मात्र चांगल्या पद्धतीने या क्रिकेटनं आपल्याला शिकवलेलं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या दर्जाचा चेंडू, हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी भूल. फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. फलंदाज कार्तिकला देखील तिथे मात्र मैदानावरती बाद व्हावं लागलं. ऑन क्रीज ऑन स्ट्राइक झोन मध्ये इथे बॅटिंगच्या मार्कवरती तो तयार असेल. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका इथे मात्र खेळून काढलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या चेंडूवरती एक धाव देखील मात्र मैदानावरती पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाज गणेश यांना देखील पाहतोय. एका बाजूने गणेश आहेत, दुसऱ्या बाजूने योगेश जाधव आणि बॅटिंगच्या मार्कवरती आपण रवींद्र यांना देखील पाहतोय. रवींद्र सलामीला आले होते. चांगल्या दर्जाचा संघर्ष त्यांनी देखील अगदी या सुरुवातीपासून केलाय, परंतु त्यांच्या इथे संघर्षाला, त्यांच्या दिमागदार बॅटिंगला इथे मात्र यश प्राप्त होणार काय हे पाहणं देखील तिथे मात्र फार गरजेचं राहणार आहे. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे.
पुन्हा एकदा रवींद्र ऑन फायर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तिकडे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं दिमागदार फटका आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल आत्मविश्वास इथे रवींद्रनं मनाशी बाळगलेला आहे आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती त्याच्या बॅटमधनं आपण एक षटकार पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढलं. धावफलकावरती धावा 27, 27 धावा धावफलकावरती. आत्मविश्वास हा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण एखादी छत्री असते, छत्री पावसाला निश्चित स्वरूपात थांबवू शकत नाही, परंतु पावसामध्ये थांबायचं कसं, धाडस करायचं कसं, हे छत्रीच्या माध्यमातून आपण पाहतो. पावसाळ्याचे दिवस देखील आहेत आणि रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा देखील इथे मात्र संपन्न होतीये. एक चांगला आयोजकांचा प्रयत्न, चांगल्या दर्जाची क्रीडा स्पर्धा देखील इथे संपन्न होतीये. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेला सुरुवात झाली. पावसाळ्याचे दिवस आहेत, परंतु इथे दुपारच्या सत्रामध्ये ही स्पर्धा एंटर झालेली आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळून काढलाय. तिकडे मात्र जर पाहिलं तर एक धाव आली. दुसऱ्या धावेसाठी यशस्वी प्रयत्न इथे झालेला आहे आणि यशस्वीरित्या तिकडे मात्र 2 धावा ज्या मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले गेलं. धावफलकावरती धावा गुणलेखक मित्र आहेत आमच्या समवेत संदीप शर्माजी आहेत. चांगल्या पद्धतीचं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून झालं गेलं. 2 धावा इथे मात्र प्लस झाले गेलेले आहेत. 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा रवींद्र इथे मात्र बॅटिंग झोन मध्ये तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या बॅटची कडा देखील आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर स्लिप मध्ये हा चेंडू इथे ट्रॅव्हल झालेला आहे बॅकवर्डला. अर्थातच त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. अर्थातच धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर पुन्हा एकदा वाढल्या गेल्या. 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती. समीकरण इक्वेशन गणित गुणोत्तर प्रमाण पूर्णपणे बदललं जाईल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने पेश केला गेला. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक देखील इथे 4थ्या क्रमांकाचं संपलं जाईल. 4थं षटक संपलं गेलं. धावफलकावरती धावा 29 धावा इथे 30 धावा इथे मात्र स्थिर असणार आहेत. 4 षटकं संपलेली आहेत. शेवटचे 6 बॉल इथे शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. 6 बॉल टू विन बाय 25 रन्स. किनारी आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इथे संपन्न करतोय. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येईल काय. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येईल काय. लाख झाले खेळ तरी हा खेळ देखणं क्रिकेट सारखं होईल काय. चांगलं क्रिकेट, अप्रतिम रबर बॉलचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका देखील इथे खेळून काढलाय. लांब
खरं इक्वेशन गणित गुणोत्तर प्रमाण पुन्हा एकदा चेंजअप झालं आणि इथे मात्र हा चेंडू फ्रीट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट आणि पुन्हा एकदा रवींद्रनं चांगला समाचार घेतलाय समोरच्या बाजूने. मित्रांनो पुन्हा एकदा बदललंय. शेवटचा चेंडू इथे मात्र मैदानावरती शिल्लक असणार आहेत 5. हातावरती 500 रुपये अमरीश रवींद्रच्या बॅटमधनं तर इथे लागोपाठचे 2 आलेत. अमरीश सरांच्या वतीने इथे पारितोषिक आलेला आहे. लागोपाठचा तिसरा जर आला तर इथे 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि विपुल सरांचे 500 म्हणजे 1000 रुपयांचं पारितोषिक इथे लागलेलं आहे एका षटकारावरती. आता लागोपाठचे 2 आलेले आहेत. समीकरण इक्वेशन पुन्हा एकदा बदललेलं आहे. आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू इथे मात्र मैदानावरती आता शिल्लक आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज अजून देखील असणार आहेत. सामना होता कुठे आणि आलाय कुठे, कारण इथे पूर्णपणे इथे या सामन्याचं चित्र आता उलट झालेलं आहे. कारण 6 चेंडू 25 धावांची गरज होती, परंतु आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज असणार आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. यावेळेस इथे पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. यशस्वीरित्या एक धाव इथे मात्र पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी यशस्वी प्रयत्न केलेत आणि तिकडे मात्र 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होतील की काय. एक धाव इथे मात्र शॉर्ट असणार आहे. आताची एक धाव पुन्हा एकदा प्लस होईल. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा तब्बल आणि तब्बल 44 धावा धावफलकावरती. 44 रन ऑन स्कोर कार्ड. लाईव्ह टेक्निशियन आपल्याकडे आहे. आता चेक केलं जाईल तिथे मात्र ही आताची दुसरी धाव शॉट आहे की नाही. गौरव सर तिथे तुम्ही ऑन फील्ड डिसिजन द्या. गौरव सर डिसिजन काय असणार आहे तुम्ही आमच्यापर्यंत कळवा. 1 रन शॉट. ओके, आता जी फक्त एकच धाव असणार आहे. एका धावेने धावफलक इथे मैदानावरती स्थिर असेल. 44 धावा धावफलकावरती. अंतिम काहीसे चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत आणि अंतिम काहीसे चेंडूमध्ये इथे काहीशा धावा इथे मात्र बनवाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू इथे मात्र मैदानावरती शिल्लक आहेत आणि 11 धावा विजयासाठी. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बाउन्सर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा डीप मिड विकेट झोन मार. च्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती आकडे चेंज होतील. तब्बल आणि तब्बल 48 धावा धावफलकावरती. 48 रन ऑन स्कोर कार्ड. 48 धावा धावफलकावरती आहे. रवींद्रनं काय दिमागदार बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग केली आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग रवींद्रच्या माध्यमातून पाहायला भेटली. पुन्हा एकदा इथे गोलंदाज तयार असेल. गोलंदाजीच्या झोन मध्ये आपण गोलंदाज अभिषेकला देखील पाहतोय. काहीसे चेंडू, उर्वरित चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. सामना अजून देखील संपलेला नाही. यावेळेस इथे सुंदर फटका आहे. हवाई मार्गाने चेंडू सफर झाला. वाघांची धाड फोडला पहाड. चेंडू सीमारेषेच्या पहार.
48 होते आणि तदनंतर षटकारानं धावफलक पुन्हा प्लस झालं. इथे 54 54 या अंकावरती धावफलकाचं गणित इथे जाऊन पोहोचलेलं आहे. इक्वल स्थितीमध्ये इथे ही मॅच असणार आहे. 54 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी एका धावेची गरज असणार आहे. एका धावेची गरज आहे बॅटिंग टीमला. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. रंग, चरित्र आणि विचित्र इथे मात्र पूर्णपणे या सामन्याचं बदललेलं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर फटका आहे. आणि विजयाची पताका देखील त्याने इथे मिळवली. अभिनंदन रवींद्र आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं इथे मी मनापासून कौतुक करेल. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे आपण जाणार आहोत, परंतु त्या अगोदर आता विनंती असणार. This is Mumbai. This is where I was born. This is where I lived all my life. I don't know if I could ever have imagined any life other than this. It's a fascinating world to live in Mumbai, a metro where people from different religious backgrounds. I love Mumbai and I want to see the coasts of Mumbai and the oceans of Mumbai and of India and of the world relegated back to where it belonged, free of plastic. And I want to see my ocean healthy. I want to see my marine species and birds healthy. I have lived all my life on the coast of